बघा आमच्या इकडे पार्किंगकडे म्हणजे मागच्या साईडकडे पालखी आली आहे. दरवर्षी येते पालखी. इथे थांबतात आणि डिरेक्टली पंढरपूरला जातात. बघा सगळेजण आतमध्ये कीर्तन चाललंय. शुभप्रभात मित्रांनो, जय श्रीराम, जय हनुमान. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजची सकाळ झाली आहे, पावसानीच झाली बट थोडा कमी होता. उघड दिला 2 मिनिटासाठी ऊन आलेली, पण अजून पूर्ण आभाळ भरून आलेला आहे. बघा सर्व काळं काळंच आभाळ आहे, इथनं दिसत नाही. हे बघा भुरभुर येतोयच पाऊस. आमचे धनी आज गेले रिक्षावर, सकाळीच गेले आज जरा, कारण मग नंतर पाऊस आला ना की मग होत नाही, म्हणजे सर्व रस्ते ब्लॉक आहे. ॲक्च्युली माहिती आहे का तुम्हाला, म्हाळुंगे HP चौकात जो रस्ता जातो, म्हाळुंगेतून HP चौकामध्ये जो रस्ता जातो ना, तो पूर्ण खचला आहे. आता नवीन सिमेंट रोड जो झाला आहे तो खचला आहे. म्हणजे कसं झालं आहे, सिमेंट रोड आहे तसंच आहे, पण त्याच्या खालची जी सर्व माती होती ना, सर्व वाहून गेली एवढ्या खालची. तो रस्ता ब्लॉक केला आहे. आज ताईला जाताना त्यांची बस तळवळे मार्गाने गेली आहे, तळेगाव मार्गाने बसेस गेल्या सर्व. बघूया अजून काय काय होते, पाऊस कधी थांबतोय. मित्रांनो आता झाली आहे माऊची आंघोळ. बघू माऊ इकडे बघ माझ्याकडे. तू घर करती गाईज, पण गाईजकडे बघ ना जरा 2 मिनिटं. इकडे बघ, पहिले तू माझ्याकडे बघ ग मम्मी. गाईज बघा ढबड्याचं आज आंघोळ झाली. केस धुतले आज हिचे छान. नुसतं तेल ओतून घेतलं होतं काल बॉटल भर केसामध्ये, नुसतं तेलाच असलंय ना आता हिला. मग आज केस धुवून आंघोळ घेतली आहे. राघवला झोपी लावलंय. आमच्या खालच्या टाकीमध्ये सर्व रोडचं पाणी गेलंय. खालच्या टाकीचं बाजूचं सिमेंट निघालंय, त्याच्यामुळे सर्व पाणी घाण त्यात उतरलंय. वरची टाकी मोकळी झाली. वरच्या टाकीत पाणी ना, खालचं पाणी वर लावू शकत नाही, कारण पूर्ण घाण पाणी गेलंय त्याच्यामध्ये. आता आज पाणी येणार, त्याच्यानंतरच टाकी वरची भरल्या जाईल, कारण त्या दिवशीच टाकी धुवून काढली. खालचं पाणी लावलं होतं हिच्या पप्पांनी वरती, पूर्ण घाण पाणी होतं. मग ते टाकी धुवून काढली माझ्या सासऱ्यांनी आणि चिवणी मिळून. आणि आता परत आज काही वरती पाणी लावलेलंच नाही. आता पाणी नाही आहे वरच्या टाकीमध्ये वापरायला. आता बिना पाण्याचं दुपार काढायची आहे. दुपारी 3 वाजता पाणी येईल, तेव्हाच मोटर लावता येईल वरती, तेव्हाच मोटर लावायला येईल वरती. मग त्याच्यानंतर बाकीचे कामं उरकावं लागलं. म्हणजे कामं तर माझे ऑलमोस्ट सर्वच झाले. कपडे झाले, भांडे झाले, आंघोळ्या झाल्या आहे, पण वरती लागतच असतं ना पाणी थोडंफार. आता बघूया काय होतं. तिथे सिमेंट लावावं लागेल त्या टाकीच्या साईडला, तेव्हाच ते पाणी आतमध्ये जाणार नाही, कारण पाऊसच एवढा होता. काय करावं, किती पाऊस होता, बापरे भयानक पाऊस होता. रात्री पण झाला अगं, पण 2 दिवस पण किती पाऊस होता त्याच्यामुळे. आता तर चला खायला काहीतरी बनवून घेऊया, भूक लागली आहे. काय बनवू? मसाले भात काल केला होता, पराठे त्या दिवशी केले होते बटाट्याचे. आज काय बनवू? काहीच राहिलं नाही. आज काय बनवू खायला? काय बनवायचं ग? हां, कांदे भजे पण बनवले होते त्या दिवशी. भजे पण बनवले होते, बटाट्याचे पराठे बनवले होते. आज काय बनवायचं? कसलं स्तोंपरी करते माहित नाही. चला आता बनवते. कोकोडीला द्यायचंय खायला. वडापाव बनव. थोबाड तुझं. वडापाव बनव. पप्पा पाव आणते, फक्त वडे बनव. तर गाईज बघूया, थोड्या वेळाने भेटूया. दुपारचे वाजले 2. जेवून घेऊया आता पटकन. माऊ, चिऊ. काल तर आपण 3-4 वाजता जेवलो होतो. 3:30 वाजता जेवलो होतो काल. किती वाजता ग मग? 3:30 वाजता. 3:30 वाजता. 3:30 वाजता. हे बघ दादूल्या ताईच्या हातावर झोपला. कशी मस्ती, मस्त गोंडुले 2 बाय. हे गोंडुले माझे गोंडुले बाय. छोटे हाय का छोटे बाल. ए डबडी, ए माकुडी कसे बघतायत? दादुल्या ताईला बोलतो का दादुल्या? दादुल्याला आवाज दे.
गाईज माऊचे नखरे चाललेत आता बघा लगेच उठते. बघा गाईज उठली. दादू तू उतला का तू कलू का गुड्डू गाईज बघा कशी चिडती. गाईज आता आम्ही करत होतो फोटो शूटिंग. मी आमच्या तिघांचे फोटो काढले, दोघांचे काढले, मग एकट्याचे काढले. पहिले आम्ही तिघं बहीण भाऊ काढले फोटो मस्त. आणि हे कसं वाकड्या नजरेने बघत होतं गाईज, असं बघा, असं बघत होतं. आणि टोपी ह्या डोळ्यावर इकडून पूर्ण इथपर्यंत असं बघत होता. हे बघा असं बघ रे दादू आडव्या नजरेनी नजल आडी. गाईज माऊ झोपेतून उठलीये. माऊ तू उतरली झोपेतून ना. 2 नारळ पण उगलेत केसावर. आणि आमचा दादू झोपला होता ताईजवळ. हो ताईजवळ झोपला होता दादू. ताईजवळ हो. या छोटी ताई जवळ झोपला होता आमचा दादू. सार्थक दादा आला घरी की लगेच तिथं बोकायचं सुरू होतं. बघा आमच्या इकडे पार्किंग कडे म्हणजे मागच्या साईड कडे पालखी आली आहे. दरवर्षी येते पालखी. इथे थांबतात आणि डिरेक्टली पंढरपूरला जातात. बघा सगळेजण आतमध्ये कीर्तन चाललंय. कीर्तन चाललंय आतमध्ये. नाही आत मग अशी झालं ना ग प्रज्ञा कीर्तन. बायका बसले तिथं पालखीच्या इथं बसलेत. आतमध्ये जेवण चाललंय. जे जयच्या पप्पाचं जे गोडाऊन आहे तिथं चाललंय जेवण. हे बघा माझी फ्रेंड अश्विनी. अजून काय आल्यात की मग सांगितलं नाही. पप्पानी बर्गर आणला खायला ह्यांना. आणि ह्यांनी बघा संपवून टाकला पटकन. आणल्या खायला बसल्या काय. हे बघा नाही अखे. हे बघा कसं आहे बर्गर. छान आहे का. ए बर्गर अगं बर्गर कसं आहे. छान आहे. दाखवला सुद्धा नाही तो बर्गर. पहिलंच कट करून खा खू करून गायब. 2 दिवस सुट्ट्या झाल्या. रात्रीचे 11 वाजले. बॅग कोण भरून उद्याची. उद्या स्कूल आहे. कधी भरती. 11 वाजले ना आता. कधी भरती. कसं काय तेच असतात. कसं काय तेच असतात मला सांग. कधी कधी उठलीच नाही जागेवरून बॅग भरायला. तुझी स्कूल आहे कधी. हा जाणार आहे. कधी जाणार आहे. झोपल्यावर झोपून घे मग. आता 11 वाजून गेले. झोप. नाही टी व्ही नाही बघायची आता. तुझी बॅग भरते सर्व भरते. आता झोपायचं. 11 वाजले. तर मित्रांनो शुभरात्री. जय श्रीराम जय हनुमान. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. आमच्या मावची बडबड चालू आहे अजूनपर्यंत. ती नुसती बडबडत आहे. बॅग भरून ठेव म्हणते माझी. मला स्कूल जायचं आहे. मला इथं जायचं आहे. मला तिथं जायचं आहे. चल झोपून जा गं. तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा.